हॅलो मित्रांनो, तुम्ही कसं आहे? चांगला असणार तुम्ही. तर आता मी तुम्हाला चॅनल दाखवतो. तर ही बघा, ही तुम्हाला चॅनल दिसत असणार. कॅनल आहे का चांगलं? मला नाही माहिती कॅनल जी नदी कुठं जात्या. खरे जी कॅनल मधलं पाणी आहे, माझे पप्पा म्हणतात ही यमुना नदीमध्ये जाते इकडून कारण की याचा रस्ता बी लांबडा आहे. आता आपण जाऊया आपल्या काकीकडं. तर चला आपण काकीकडे जाऊया आणि मम्मीला ती भेटतो मी तुम्हाला. ही बघा, ही आहे माझी मम्मी. आता मम्मी दिस की ही माझी मम्मी आहे. कसं वाटते तुम्हाला माझी मम्मी? सांगा तुम्ही. मग चला आपण बघा. आपण चांगलं आहे. तर तुम्ही सकाळपासून माझ्यासाठी एक बी लाईक आणि सबस्क्राईब नाही केलं. माझ्यासाठी प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. मला समज येईना माझ्या भावाची एवढे लाईक आणि सबस्क्राईब व्हायला लागल्यात. माझे एवढे काम आहेत अजून तक माझे एवढे काम आहे. प्लीज तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण की मी तुम्हाला अजून चांगली व्हिडिओ बनवू शकू तुमच्यामुळं. तर आता जेव्हा आम्ही जाणार तेव्हा आम्ही ट्रेनमधून बी व्हिडिओ बनवणार. त्याच्यामुळे तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करत राहावा. आणि तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करत राहावा म्हणजे करत राहावा. तर आता चला आपण थोडासा झाडाच्या खाली बसूया. आपण. तर ही बघा, तर आपण चला आता जाऊया पुढे. तर आपण पुढे जाऊया. तर माझे पप्पा पेंड्या बांध देतात. तर चला आपण आपल्या शेजाऱ्याकडे जाऊया, त्यांच्या घरी जाऊया. तर चला आपण त्यांच्या घरी पोचलो. तर ही बघा, हे आमच्या शेजारचं घर. तर बघा, ही बघा, ही बारकी शेळ्या आहेत. ही बारकी शेळ्या आहेत बघा. बारकी शेळ्या आहेत. आणि चला आपण आत जाऊया. आत पोचलो. बघू शकता ही आहे घर. आमचे शेजारी जोड एक नंबरच काम झालं. तिची वाटी लागली की उभा झाली. ती पण पोरच आहे. कारण की ब्लॉग बनवायचा आहे. ब्लॉग मध्ये असं घरी नाही जाऊ शकत. म्हणून चला आपण कुठे जाऊया. आपण असंच फिरत बसूया थोडं. तर कम से कम तुम्हाला पाहिजे माहितीच असणार की ही थांबा. चला मी तुम्हाला काकी दाखवतो. तर चला आपण काकूकडे जाऊया सगळ्यात आधी. तर ही आहे माझी काकू. तर चला आता आपण काकाकडे जाऊया. तर इकडे काका बांधायला लागले पेंड्या. बघू शकता तुम्ही पेंड्या बांधायला लागले काका. आणखी बघा काकाने कसं आहे इकडे काम करून ठेवलं आहे. आता चला आपण पुढे जाऊया. तर ही बघू शकता तुम्ही, ही काकीने इकडे बँड बनवलाय. ती हीच बँड अजून ती मोठा करणार. तर चला आपण आता पुढे जाऊया. तर बघू शकता तुम्ही की माझ्या मागे जे झाड आहे ती आहे नारळचं झाड. आणि त्याच्यावर नारळ बी उगलेत. तर चला आता आपण कशा दुसऱ्याचं झाड बघूया. तर ही आहे सीताफळचं झाड. सीताफळ उगले नाही आहे आणि पिकले बी नाही आहेत. नाही उगलेत, खरं पिकलं नाहीत. चला तर आपण दुसरीकडे जाऊ. बाय दोस्तांनो. जाऊया आता. ब्लॉग झाली संपली. बाय.